या 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 मला वाटलं होतं तुम्ही येणार म्हणून, माझी अगदी पक्की खात्री होती. काय म्हणताय? हो मिस्टर, बोला. माझं पाकिट द्या अगोदर. पाकिट? कसलं पाकिट? कसलं म्हणजे? पैशाचं. पैशाचं पाकिट? हे पहा मिस्टर, उगीच ढोंग करू नका. माझी पूर्ण खात्री आहे माझं पाकिट तुम्ही सोडलं. नाही बाई, नाही, खरंच नाही. काय खरं नाही? तुम्ही जवळ बसा होतात ना माझ्या, आणि चिंचिंता माझ्या पाकिटाकडे बघत होतात ते. मी तुमचा फोटो निरखून बघत होतो. ते मला काही सांगू नका. तुम्हीच पाकिट तोडलंय या मला मुळे शंका नाही. म्हणजे तुम्ही मला काय चोर समजणार की काय? चोर? साधे नाही, हट्टर. मी एक सभ्य सुशिक्षित प्रतिष्ठित गृहस्थ आहे. तुम्ही किती सभ्य आहात हे मला चांगलंच माहिती. बऱ्या बऱ्याने तुम्ही माझं पाकिट देणार आहात. तुम्ही पोलीस कंप्लेंट करू. पोलीस कंप्लेंट? मी बाई खरं सांगतो, तुमच्या पाकिटाचा माझा काहीही संबंध नाही. हो ठीक आहे, तुम्ही तसे ऐकणार नाही. जे काही तुम्हाला सांगायचंय ते पोलीस चौकीत सांगा. काय रे, काय म्हणता त्या? नाही हो साहेब, मी नाही चोरी केली. मी कशाला चोरी करू? मी बँकेत एका चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे. माझ्या स्टेटसचा तरी आपण जरा विचार करा. चोरी करायचं मला कारणच काय? कारण मी सांगते साहेब, गेले कित्येक दिवस झाले रोड साईड रोमिओ सारखे माझ्या मागे लागले. आजचीच गोष्ट सांगते. मी बस स्टॉपवर उभी होते. चक्क लोचटासारखे येऊन माझ्या शेजारी खिटून उभे राहिले. तिथे एक पेरूवाला आला. पेरू घेताना पैसे देण्यासाठी मी माझी पर्स उघडली. त्यात माझा फोटो होता. स्टेटसची भाषा कशाला करतात हे? माझा पाकिटातील फोटो सारखा निरखून पाहत होते आणि मला नक्की ठाऊक आहे त्या फोटोसाठी त्याने माझं पाकिट मारले. नाही साहेब, मी नाही कोणाचं पाकिट मारलं. उगाच काय आणू का आता काढतो की साहेब? यांनी चोरी केली. वरच्या खालच्या की साहेब? हे बघा साहेब, साहेब साहेब हे यांचं पाकिट आहे. बघा बघा, त्यांचा फोटो सुद्धा आहे तिथं. हा साहेब, ते माझं पाकिट आहे. हे बघा, सगळे पैसे वगैरे बघून घ्या. साहेब एकदम कमी झाले, बाकी सगळे आहेत. बघा साहेब, चोरी कोणी केली आणि अदावत कोणावर? आय एम सॉरी, माझा गैरसमज झाला. इट्स ऑल राईट. बरं साहेब, मी निघू का आता? हा निघा. अच्छा, गुलाब घे त्याला आतमध्ये. हा साहेब. चले, आईला चोरी करतोय. 12:35. हा, मधल्या लेखाला चावी द्यायला विसरलेलं दिसतोय. खरोखर त्याला प्रेमाशिवाय दुसरं काही दिसत नाही. मोहब्बत की झूठी है कहानी पे रोए, बड़ी चोट खाई जवानी पे अरे 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 जवानी. ए, काय झालं काय तुला एवढं रडायला? काय झालं? आज पोलीस कस्टडीत जायला लागलं. पोलीस कस्टडीत? का रे? का? त्या पोरीनं माझ्यावर आज चोरीचा आळ घेतला. काय चोरीचा? तर काय सांगतोस काय? अरे या ताईतावर हवाला ठेवून तिच्याशी लगट करायला गेलो आणि सगळं अंगाची आलं. असं? सही सलामत सुटलो, नशीब समज. हे ताईत बीत सगळं थोतांड आहे, थोतांड. अरे अरे, हे आज पटलं. म्हटलं ना, मग आम्ही तुम्हाला काय वेगळं सांगत होतो? बड़ी चोट खाई जवानी पे रोए. येस, मधल्या टाळी दे. आयडिया सुचली. अरे मधल्या एक आयडिया आहे. तू त्या पोरीवर खुश आहेस ना रे? खुश? अरे लेका, मी मरतो तिच्यावर. मरतोस ना? मग ती तुझ्यावर फाळली पाहिजे अशी एक फॅन्टास्टिक आयडिया सुचू. तुझी आयडिया ना? येस. ती नक्कीच अपयशी असणार. करेक्ट. अपयशी काय? तुला ऐकायची का नाही आयडिया? हो सांग. काय जर पायदा पायदा माझे दा पाय. येस, असं करायचं. पहाटे ती दूध केंद्रावर एकटी येते ना? हो. हा, तर मी माझ्या व्यायामशाळेतल्या बॉडी बिल्डर दोस्तांना बोलवून आणतो आणि पहाटेच्या अंधारामध्ये त्याने तिला किडनॅप करायचे. किडनॅप? येस, म्हणजे ते तिला उचलतील, मोटारीत घालतील आणि ते तिला पळवून न्यायला लागल्यानंतर ती काय करेल? आरडाओरडा करेल. धावा धावा, वाचवा वाचवा म्हणेल की नाही? तिने आरडाओरडा केला की तू हिंदी फिल्म मधल्या हिरो सारखं यायचं.
आणि तिची सुटका करायची. काय ग्रेट आयडिया. आयडिया फर्स्ट क्लास आहे की नाही? फर्स्ट क्लास आयडिया. हा. पहिल्यांदाच आहे. हा. पण काय हे बघ, त्या तुझ्या दोस्तानी मला खरंच मारहाण केली तर? मार खायचा? हा. अरे ते मारतील कसे? म्हणून तर माझ्या मित्रांना बोलवायचंय, नाटक करायचंय. फिल्म कंपनीत असतं का नाही तसं. करेक्ट. फर्स्ट क्लास. दूध केंद्र तरी बंद दिसत. मदन दिसत नाही. मदन स्कूटर पण नाही. काहीतरी घोटाळा दिसतो. जबान काट. जल्दी जल्दी. मराठी समजत नाही काय? मराठी समजता नाही क्या? एक मिनिट सोडो. अरे हे काय चाललंय? इतकं मारायला ठरलं होतं आपलं. बंडा कुठे आहे? बंडा बंडा बंडुकली. अरे हा मारतो का मला? क्यों मारता है मुझको? अरे मारो. अरे क्या करता? पाव किस पकडता? अरे पाय नको पकड. अरे उलटा काय करतो मग? अरे बाबा शीर्षाचा योगाश्रमात इथं नाही. अरे अरे मी पडत. अरे मी पडत. अरे छोडो छोडो. मेरे को सोड दो. सोडो सोडो. अरे अरे हे कोण नाही. कोण आहे?
आहे ना. हं. हं. माझा दोस्त आहे. झाले हरामजादे पळून गेले. हो, पण आपला मदन कुठे आहे? बंडा हा? ते- बंडा ऐक ऐक बंडा बंडा काय रे मदन? अरे काय झालं तुला? हा? काय झालं? अरे तुझ्या आहे तुझं नाटक अंगाशी आलं रे. चांगलं नाटक. अगं अरे तुम्ही दोघं काय करता आता? नको अरे नको. सावकाश, उठ, उठ. हो. बंडा नको बंडा सगळं अंग सडकून निघालंय रे. ऐक तुझं नाटक चांगलं अंगाशी आलं. काय झालं? नाटक काय हो? नाटक नाटक काय म्हणतात हे? तुझ्या बंडाला विचार. ऐक ना आता नाही जगत रे मी. माझं नाटक झालं. ऐक काय हो? कसलं नाटक रचलं होतं? ते नाटक बरं. ते तुम्ही रागवणार नसलात तर सांगतो. बर सांगा बघू. आमच्या या मित्राचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्यासाठी बिचारा झुरतो तेव्हा तुम्हाला खुश करण्यासाठी काही गुंड येतात आणि तुमच्यावर हल्ला करतात, पळवून नेतात आणि हा हिरो सारखा येऊन तुमची सुटका करतो. असं आम्ही नाटक रचलं होतं. पण खरे गुंड आले आणि हे असं झालं. आम्ही याच्या आधीच. तरी पण तुम्ही वेळेवरच आलात. खरंच किती मारलं त्या लोकांनी तुम्हाला? काय तुम्ही विचारपूस केली ती आता सर्व काही आलं. अरे हो, हळू हळू. बघा हो, कसे सारखे तळमळत आहेत. आपण त्यांना दवाखान्यात तरी घेऊन जाऊया. जाऊया जाऊया बस. आता बरं झालं तरी चालेल. बंडा बंडा नका नका असं बोलू. खरं सांगू का? मला जर कोणी विचारलं ना तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला तर मी म्हणेन ओके, यायला बाद झाला आता. उठ. कुठं चालूया. मी चालू शकत नाही. मी चालू शकत हा, अच्छा, खाली घाला. नाही.